माझ्या मित्रांना असं मी सांगावंसं वाटतंय की आता आपलं 55च्या वर 60च्या मध्ये 55 आणि 60च्या दरम्यान आहोत आपण सर्वजण. आणि एवढे दिवस आपण 55 वर्ष जे काही एन्जॉयमेंट करायची ती केली ना, आता कमीत कमी आपल्या मित्रांसाठी वेळ द्या. हा, कारण कसं आहे की हा गेलेला जो टाइम आहे, गेलेली वेळ जी आहे ही कोणाला ती कोणी प्रयत्न केला तरी ती वापस येणारी नाही. कारण कसं आहे, आपण बघतो बऱ्याच वेळा की जे मित्रांसोबत आपल्या लहानपणच्या सवंगड्यासोबत जे आनंद जो मिळतो हा मला नाही वाटत की, बघा कसं आहे, आपल्या प्रत्येकालाच आपण जिथं आता काम करतो तिथं भरपूर मित्र असतात, परंतु त्या मित्रांसोबत राहत असताना एखादा जर आपला लहानपणचा जर मित्र भेटला तर त्यावेळेस तो प्रसंग आणि आपल्यासोबत नेहमी राहणारे या वयातले जे आपले सोबती असतात त्याच्यामध्ये कितीतरी मोठा फरक प्रत्येकानं याची जाणीव केलीच असणार. बरोबर आहे. आता कसं आहे माहित आहे का, आणखी एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर जसं गावातले काही गावात राहणारे जे आपले वडील आई, आपण या गोष्टीचा अनुभव घेतलाच असेल. कारण कसं आहे, आपण आईला बऱ्याच वेळा म्हणतो की तू इथं राहायचं, तिथं गावामध्ये राहण्यापेक्षा तुझी सोय होत नाही, आपण बऱ्याच वेळा बोलतो ना. परंतु कसं आहे माहित आहे का की त्यांनी एक 8 दिवस चांगला राहतात आणि नंतर 8 दिवसानंतर त्यांना ते करमत नाही. खरोखर पाहिलं तर आपण बघतोय तिथल्या सुविधा आणि आपल्यासोबत राहण्याच्या सुविधामध्ये खूप काय फरक असतो. परंतु कसं आहे, त्यांच्यासोबत त्यांचे पूर्वीच्या जीवनातले जे सोबती असतात ते सोडून आपल्यासोबत राहण्यात त्यांना, आपल्यासोबत जे आपण राहतो तिथं नवीन नवीन असतात सर्व, तर त्यांना करमत नाही. म्हणजेच काय की जे आपण 5-7 वर्ष 9 वर्ष कोणी 8 वर्ष कोणी जे सोबत राहिलो त्यावेळेसचे मित्र आपण भेटलो तर तो आनंद वेगळाच असतो. परंतु मला काही समजत नाही की ह्या मित्रांना हे, अरे बाबा सर्वात महत्वाचं म्हणजे जाताना काही खिसे नसतात बरं का, त्या वस्त्राला कुठलेही खिसे नसतात, ते बिना खिशाचं वस्त्र पांघरतात आपल्याला. त्यामुळं आता माझ्या मित्रांना कोणत्या भाषेत समजावं, आता मित्र येणार त्याने मी बोलू शकतो, एवढं कडवट सुद्धा त्यांना बोलू शकतो. यायला पाहिजे, मीटिंग मध्ये यायला पाहिजे, भेटीगाठी होतात. काय 8 दिवसामध्ये आपला 8 दिवसाचा सिनेमा हरवतो. तर मी आणखी एकदा सर्व मित्रांना विनंती करतो आणि आपला पुढचा जो मीटिंगचा आजचा विषय आहे त्या विषयाला सुरुवात करावी अशी मी विनंती करतो. ठीक आहे. बालानं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलेलं आहे. वर्तमानामध्ये अनेक मित्र वेगवेगळ्या प्रकारचे, आपण जिथं काम करतो तिथं वेगवेगळ्या क्षेत्रातले भेटतात, परंतु ते मित्र आपले बालपणीचे वेगळेच असतात याची आठवण करून दिली. यानंतर आपण जे माहूरला गेट टुगेदर घेणार आहोत आणि त्या माहूरच्या गेट टुगेदर साठी आपण जो संपर्क केला आपापल्या सर्वांनीच केलेला आहे, तर कोण कोण येणार आहेत याची आपण आपल्या ग्रुपवर एक यादी टाकलेली आहे आणि आपण सर्वांनीच संपर्काचं काम केलं. पण मला वाटतं आपल्या सगळ्यापेक्षा जास्त भारतनं काम केलं. तर ते लिस्ट भारत वाचून दाखवत आणि संपर्क त्यानं जो केला तर त्या संदर्भात भारत. मी आता वैद्यकीय रजेवर आहो, जवळपास आता महिनाच होते, त्याच्यामुळं माझा टाइम आहे. टाइम असल्यामुळे हे टाइम कुठं स्पेंड करावा, उठलं की सुटलं की फोनच करायला कोणाला बी. जवळपास मी आतापर्यंत आपण जशी पहिलं गेट टुगेदर चातारीला घेतलं त्यावेळेस उकरू लोक काढले, सगळ्याचे कुणाचे नंबर इकून तिकून घेण्याचा प्रयत्न करून आपण सगळ्याशी कॉन्टॅक्ट करण्याशी आपण यशस्वी झालो. तसंच आता सुद्धा मी जवळपास सगळ्याच लोकांना कॉन्टॅक्ट केला. आपल्या सिरडचे सुरोसे कंपनी दिलीप सुरोसे आणि पंडित टेकाळे यांना सुद्धा कॉन्टॅक्ट केला मी.
तुमच्या धोत्र्याचे रामदास वानखेडे आणि रामदास धोंगडे यांना सुद्धा कॉन्टॅक्ट केला. तर रामदास धोंगडे आणि ते दोघंही म्हणले बघूच म्हणले. दिलीप सुरसे म्हणला मी यायला तयार आहो म्हणला, टेकाळेला सुद्धा घेऊन येतो म्हणला. टेकाळेची बहीण किंवा कोणीतरी मुलगी कुठेतरी तिथं मावळलाच आहे म्हणे, काहीतरी त्यांचा त्या त्या आपल्या देवीच्या तिथंच कुठला तरी व्यवसाय आहे म्हणे त्याचा. ते येतो म्हणले दोघं जण, पण त्यांनी नाव टाकलं नाही अजून. तसंच आपले उंचवडचे कदम, संजय कदम, त्याला सुद्धा मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सुद्धा, या सगळ्या लोकांना नुसतं कॉन्टॅक्ट केलं नाही, यायला कन्व्हिन्स करत आहो मी या माहूरच्या गेट टुगेदरला येण्यासाठी. जसे की आता काल परवाच मधुकर वाटवेडला मी पुण्याला आहे, तो त्याला कॉन्टॅक्ट केला. ते म्हणला बा काय म्हणला आता आमच्या होती काय इतक्या दूर असं झालं तर झालं म्हणला. तर मी म्हणलो बा तुला फक्त यायचं आहे म्हणलो, बाकी तिथला खर्च तुला द्यायचा नाही म्हणलो. आपण ते ठरल्याप्रमाणे आपण म्हणलो होतो नव्हतो बाई काही जणांना आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल. त्याला म्हणलो बा तू फक्त ये तिथं. तर तो त्याला सांगितलं, मी बराच वेळ बोललो तर तो यायला तयार झालेला आहे. तसे आपल्याकडे 4-5 लोक राहतील असे, म्हणजे जे आपलं याच्यासोबत जे खर्च येणार आहे ते खर्च देण्यासाठी अनुकूल नसतील तर त्याचा आपण विधुभाऊ आपण बालाजी आपण बोललो, चर्चा केली तर सांभाळून घेऊ. तर त्याच्यानंतर मी या दिलीप धोंड झाला ना, पंडित टेकाळेचं एक नाव राहिले. पंडित टेकाळे संध्याकाळी बोलतो मला, तो पण त्याच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. बाकी मी शिवाजीला फोन केला, बाकी सगळे झाले ना आता. तर हे लोक जवळपास येतील, मला वाटते 20च्या वर लोक जातील वाटायला. याच्यामध्ये ऍड नाही झाले पंडित टेकाळे. हॅलो, हा डॉक्टर भारत भोयरला मी 3दा कॉन्टॅक्ट केला. हो, भारत भोयर येणार आहे. भारत भोयर 100% येणार आहे. तर त्याचं नाव राहिलं रियाचं, त्याला मी 3दा कॉन्टॅक्ट केला. नाव टाकाव की यादीत, नाव टाकाव की त्याचं नाव टाकतो. त्याच्या पत्नीचंच नाव मला त्या दिवशी त्यानं सांगण्यामध्ये विसरला, त्याचं नाव टाकायचं राहिले. बाकी जवळपास सगळ्या लोकांशी कॉन्टॅक्ट झाला आणि मला वाटते 20च्या वर लोक जातील वाटायले. हॅलो, 20च्या वर लोक जातील वाटायला. आपल्याला तशी तयारी ठेवावी लागेल, कारण आता जवळपास 17 लोक झाले ना. 17 झाले. याच्यामध्ये पंडित राहिला, 17. याच्यामध्ये पंडित राहिला, गंगाधरची एक फॅमिली राहिली, परत तुमचं हे राहिला वानखेडे, रामदास वानखेडे आणि रामदास धोंगडे, 4 जण, म्हणजे 4 जण भारत भोयर, संजय कामाजी कदम आहे की याच्यात. भारत ती यादी वाचून दाखव ना. संपर्क संजय साठे बी येणार आहे. संजय साठेला कॉन्टॅक्ट केला होता, तो बी बघूत म्हणला. थोरात निवडून. हा बरं, मी यादी वाजून दाखवतो एकदा. सौ सुवर्णा भारत वाठोरे, भारत किसनराव वाठोरे, प्रशांत नागनाथ उत्तरवार, सौ स्नेहा प्रशांत उत्तरवार, डॉक्टर शीला उपकार नरवाडे, उपकार सोनबाराव नरवाडे, विजय वाठोरे, विजय काशीनाथ वाठोरे, काशीनाथ वाठोरे, सौ मीनाक्षी सुनील नलावाडे, सुनील दत्तराव नलावाडे, सौ पार्वतीबाई माधवराव माने, माधवराव भाऊराव माने, सौ माया संजय वाठोरे, संजय विश्वनाथराव वाठोरे, सौ सुधा शिवाजी भगत, शिवाजी नाथाजी भगत, सौ सोनाली संजय गोविंदवार, संजय रत्नाकर गोविंदवार, बालाजी नारायणराव वानखेडे, सौ सुनीता बालाजी वानखेडे, सौ अनुराधा सुभाषराव कदम, डॉक्टर सुभाषराव कदम, सौ सुषमा विजय पसलवाड, विजय दत्तराव पसलवाड, सौ कांताबाई प्रकाश भवर, प्रकाश दत्तात्रेय भवर, सौ कविताबाई प्रभाकरराव काळबांडे, प्रभाकर चोखाजी काळबांडे, सौ शीला दिलीपराव सुरोसे, दिलीपराव धोंडबाराव सुरोसे, सौ गोदावरी संजय कदम, संजयराव कामाजी कदम, सौ अर्चना मधुकर वाठोरे, मधुकर सदाशिव वाठोरे, असे एकूण आतापर्यंत 35 लोकांची यादी झालेली आहे आपल्याकडे. आणि अजून अपेक्षित आहेत, अजून जवळपास 4 तरी फॅमिल्या, गंगाधरची फॅमिली ते सोडून दुसऱ्या 4 फॅमिली याच्यातून ऍड होऊ शकतात. तसं नियोजन करावं लागेल. 20-22 लोकांचं. बरं, मला वाटतं 22 फॅमिली म्हणजे 22-44 लोक, 45 लोक. 40-45 लोकांचं नियोजन करावं लागते. मला वाटते भारतचा जो विषय पूर्ण झाला असं मला वाटते. याच्यानंतर
जे माहूरला आपला गेट टुगेदरचा कार्यक्रम होणार आहे, या गेट टुगेदरची तयारी आपण 1-2 महिने आधीच सुरू केलेली आहे. तर आपण तिथली तयारी करतो. हॉटेलचं बुकिंग आहे, हॉटेल आहे, कार्यक्रमाचा हॉल आहे, जेवण नाश्ता या संदर्भात सुद्धा आपण चौकशी केलेली आहे. तर या संदर्भात प्रशांतची तिथं ओळख आहे. प्रशांतनं हॉटेल आणि त्या संदर्भात तिथे संपर्क केला. तर ते प्रशांत या संदर्भात जरा सविस्तर सांगा. प्रशांत. ओके. जय महाराष्ट्र. आपल्या गेट टुगेदरच्या अरेंजमेंट जे करायचं आपल्याला माहूरला, त्या संदर्भामध्ये तिथं थोडीशी विचारपूस केली. मित्राचं आपलं हॉटेल आहे, लॉजिंग आहे. तर त्यांना मी फोन केला. त्यांनी म्हणे भाऊ म्हणे माहूरला आपल्याकडे जे लॉज आहे तर आमच्या लॉजवर फक्त 14 रूम्स आहेत म्हणे, आणि माझ्या बाजूलाच तुमच्या जर फॅमिल्या जास्त जर झाल्या तर बाजूलाच लॉज आहे, तिथं आपण काही व्यवस्था करून टाकू म्हणे काही फॅमिलीची. आणि त्यांनी पर रूम एक फॅमिलीसाठी एक रूमला 1200 रुपये घेतो, पण तुझ्याकडून 1000 रुपये घेतो म्हणे पर नाईट, म्हणजे एक दिवसाचा. आणि जेवणाचा जो कार्यक्रम आहे त्याला आम्ही सांगितलं की बा आम्हाला 3 टाइम जेवण आणि 2 टाइम नाश्ता आणि 2 टाइम चहा पाहिजे. तर ते म्हणे जेवणाचा रेस्टॉरंट माझंच आहे स्वतःच म्हणे, 150 रुपये थाली दुसऱ्याला लावतो, तुम्हाला 130 रुपये लावतो म्हणे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय मेनू सांगायचा ते चॉईस करा म्हणे, आणि मला ते कळवा म्हणे, मी तशा पद्धतीनं तुमचे जेवणाचे मेनू तयार करून ठेवतो म्हणे. आणि नाश्त्याचा जो प्रोग्राम आहे आपल्याला लोणावळ्याला जो झाला किंवा अनलिमिटेड नाश्ता किती खा असं तसं नाही, इथं प्लेट सिस्टम आहे. म्हणजे तुम्हाला काय घ्यायचं आहे, उपमा, इडली, वडा, डोसा, रवा, आपले उत्तप्पा किंवा जे काय पाहिजे ते प्लेट प्रमाणे तुम्हाला 40 रुपये 50 रुपये काय ते असं प्लेट सांगितले त्यांना. 30 रुपये प्लेट पोहा, 40 रुपये प्लेट इडली वडा, उपमा 40 रुपये प्लेट. मग त्याच्यामध्ये तुम्ही प्लेटनुसार घ्या, एक किंवा 2 प्लेट किती जरी खाल्ले म्हणजे 40 प्रमाणे आपल्याला पैसे द्यावे लागतील, बाकी काय नाही. अशा पद्धतीनं तिथं व्यवस्था होते. त्या संदर्भामध्ये विजू वाठोरेनं ते पूर्ण डिटेल्स मध्ये मेसेज टाकला आपल्या ग्रुपला. विजू टाकला ना तू पद्धतशीर डिटेल मध्ये, तर त्याप्रमाणे तेवढा अप्रॉक्सिमेटली खर्च येईल, बाकी काय नाही. प्रशांत हॉल वगैरे व्यवस्था आहे ना हॉलची? खाली हॉल आहे म्हणे, पण 40 बाय 60चा हॉल आहे, पण त्या हॉलचे 2000 रुपये घे पाहिजे म्हणे. अरे पण हॉलचे आहेत घेतलेत हॉल आहे तुम्हाला. हा हॉल मोठा 40 बाय 60चा हॉल आहे खाली, आणि तुम्हाला सिस्टीम वगैरे पूर्ण. प्रशांत 2000 मध्ये ते चेअर वगैरे देणार आहे ना? नाही, चेअर आणि सिस्टीम जे आहे तुम्हाला लागणारी ते मागून घ्यावं लागेल बाहेरून. नाही, सिस्टीम साऊंड सिस्टीमचे वेगळे आहे, पण खुर्च्या तर त्यांना द्यायला पाहिजेत ना आपल्याला. त्याच्या लॉज मध्ये खुर्च्या नसतात ना, त्या बाहेरूनच आणावं लागतात ना आपल्याला विजोबा आपल्याला बाहेरून खुर्च्या बोलावं लागतील. 5 रुपये नाही, 10 रुपये 10 रुपये घेईल ना खुर्चीला. आणि सिस्टीमचे जे काय खर्च आहे तुम्हाला सगळी व्यवस्था लावून देतो म्हणे सिस्टमॅटिक मी. अच्छा, त्यालाच मॅनेज करून दे म्हणून. हो सगळं मॅनेज. आपण कसं वाटलास एक दिवस जाऊन तिथं सगळी तयारी करून म्हणजे मॅनेजमेंट करून या, ते आहेच कोणतं दुरीतून. प्रशांत एकदा जाऊन यावंच लागते ना. प्रशांत, पुढचा शनिवार गेला, आज नाही, आज शनिवार आहे. पुढच्या शनिवारी मी त्याला येतो का? हो, पुढच्या शनिवारी येतोय मी सकाळी. भारत तू आहे का? माहूरला जाऊन येऊया. जाऊ ना, माहूरला जाऊ आपण, त्याला फायनल करून देऊ, ऍडव्हान्स वगैरे देऊन येऊ. हो. आणि प्रशांत जमल का शनिवारी? शनिवारी नाही, रविवारी जाऊत ना. रविवारी जाऊया. भारत रविवारी जमल? रविवारी. सुनील नलावडे, तू, मी दोघं जाऊ. हो जाऊ. कसं आपण जाऊ, आपण दोघं जाऊ.
संजू पण येईल ना? हो मी रेडी आहे. संजू येईल हो. तू आपण जाऊ आणि संजू मोकळा आहे, आपण जाऊ आणि उमरकडून सुनीलला घेऊ. हो सुनील आता पळाला काय? 5 जण होता तू कसा येणार आहे? हॅलो आपण हॅलो आपण तिघ जेवलो आणि सुनीलला उमरकडून हा. घेऊ. नाही विजू तू कसा येणार? सुनीलला उमरखेड घेऊ हो. नाही मी येतो ना, मी शनिवारी येतो नांदेडला. शनिवार आले आपण जाऊता उमरखेडला त्या सुनीलकडे थोडं चाय पाणी पिऊता आणि पुढे जाऊ. हा तसं करूया. हा सुनीलला घेऊता उमरखेडला तिच्या घरी. हो हो ओके ओके. अरे आपण असं हॅलो. करूया. सुनील भाऊ बोला भाऊ. सुनील तुमच्या इकडे आम्ही व्हिजिट देतो माहूरला जाता जाता. पण 10 मिनिटांमध्ये तुम्हाला घाम येते आणि जे आपलं हृदय आहे की नाही, हृदयाला जे व्हेन पुरवठा करतात ते व्हेन जे काय छोटे मोठे जे असतील ते त्याच्यामध्ये निघून जातात यानं सगळे. कारण एक ॲक्युप्रेशर आहे सगळं. आणि याच्यानं हे येतला व्यायाम होते आपण. येतनं यानं खालचं असं हे तीन यानं. आणि जे आपण कपाल भारती म्हणतो ते पहिल्या सूरला एकदा स्पीड नाही घ्यायचा, पहिल्या सूरला हळू घ्यायचं. मोजून करायचे, 100 मोजून करायचे हळूहळू. नंतर दुसरी 100 थोडी त्याच्यावर स्पीड घ्यायची, तिसरी 100 त्याच्यावर स्पीड घ्यायची. जमलं पाहिजे पण हे पोट मधात गेलं पाहिजे, बाहेर आलं पाहिजे, श्वास हे झाला पाहिजे. असं आलं का विजभाऊ लक्षात? हो हो. त्याला कपाल भारती. दुसरं एक अनुमीलम विलम आहे, हे असं 3 मिनिटं करायचे. इथून हे श्वास लंबा या नाकान ओढायचा, असा इथपर्यंत जाऊ द्यायचा, पोटापर्यंत लंबा पोटापर्यंत जाऊ द्यायचा. थोडा वेळ थोडं थांबायचे, क्षणभर, असं जास्त वेळ नाही. पुन्हा मग इकडून सोडायचा. किती मिनिटं करायचं? 3 मिनिटं करायचं. 3 मिनिटात किती हो तुमचे? 10 हो, 15 हो, काय हो, बरोबर आहे. या ऐकून एकदा, या ऐकून एकदा. 3 मिनिटाचा व्यायाम आहे. अनुविलम विलम. पहिलं कपाल भारती 300 करायचे. पहिल्या दिवशी जमत नाही आपल्याला, 50-50 केले तरी चालते. दुसऱ्या दिवशीपासून वाढत वाढत जाते. आता मी 350 400 करतो. 2 झाले कपाल भारती, अनुविलम विलम. तिसरे भामरी प्राणायाम आहे. जे भामरी प्राणायाम हे असे हे आहे की नाही, ते असे डोळ्यावर ठेवायचं, हळू हळू ठेवायचं बरं का, असं दाबायचं नाही, डोळ्यावर ठेवायचं. आणि एकदा श्वास घ्यायचा. जेवढं लांब करता येते तेवढं लांब जाऊ द्यायचा. किती करायचे? 5 करायचे. परत इथलं संपलं डोळ्यावरचं, इथं ठेवायचं असं, इथं. हे किती करायचे? हे 5 करायचे. अलग लक्षात. हे भामरी प्राणायाम ना तुमच्या हे मेंदू, हे सगळं हे बारका मेंदू, हे सगळं फ्रेश राहते. हे सगळे रक्त पुरवठा करणारे ऍक्टिव्ह होतात असे. त्याच्यामुळं जे तुमचे आता जे ज्वलंत आहे, जे हार्टचे ब्लॉकेजेस किंवा मग पॅरालिसिस हे जे व्हायला ना, हे आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात टाळता येते. हे 20 ते 25 ते 30 मिनिटाचा व्यायाम आहे, जास्तीत जास्त, जास्त नाही. आता हे झालं की हे महत्वाचं आहे बरं का. परत हे पहा एकदा, हे सगळेजण पहा, हे आहे ना, हे असं फिरवायचं, हे 10 वेळेस फिरवायचं, सरळ 10 वेळेस फिरवायचं असं. हा, पुन्हा हे बोट फिरवायचं असं. हा, हे असं फिरवायचं, हे 10 वेळेस मागं पुढे फिरवायचं, सगळे बोट फिरवायचे असे, सरळ सरळ सगळे बोट फिरवायचे असे, याच्यापर्यंत असे. पहिले जमत नाही, नंतर प्रॅक्टिस झाली की आपोआप येत जाते, बरोबर. हे एक झालं. आणि हे बाई टाळ्या वाजवायच्या अशा, 20 टाळ्या वाजवायच्या अशा, 20 ते 30 मोजून वाजवायच्या जोर जोरानं. झाल्या 20. पुन्हा हे असं पकडायचं, हे गुद्दा, हे 20 मोजायचे. पुन्हा हे गुद्दा इकडं, हे 20 मोजायचे. पुन्हा हे एकूण एकावर, हे 20 मोजायचे. पुन्हा हे 20 मोजायचे.
पुन्हा हे 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 मनगट आहे की नाही, त्याला असं असं करायचं, हे 20 पर्यंत असं, पुन्हा इकडलं हे 20 पर्यंत, हे असं सोपा व्यायाम आहे. पुन्हा हे चापटी तर पकडायची आपली, हे नाही का इथं हे हात असते की नाही, इथं मारायचे 10 मोजून मारायचे. पुन्हा हे हात असा ठेवायचा, हे इथं मारायचे मोजून काखामध्ये 10, हे 10 मोजायचे. पुन्हा इथं मारायचे, हे पोटाच्या इथं मधात 10, हे एक हातात झालं. पुन्हा इकडे मग या हातात तसेच 10. हे सगळे एकूण एकाशी रिलेटेड आहे. तुमच्या शरीराचा पूर्ण व्यायाम करून देते ॲक्युप्रेशर सहित. त्याच्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, सकाळी अर्धा घंटा कमीत कमी काढून, सकाळी फक्त अर्धा ते पाऊण घंटा लागते, हे काम रोज करा. कुठल्याही प्रकारचा रोग होणार नाही, कुठला पॅरालिसिस होणार नाही, कुठला हार्टचा प्रॉब्लेम होणार नाही ना, कुठलं काही होणार नाही. आलं का लक्षात? होय. हो ठीक आहे सगळ्यांनी करावं. तर भारत, याच्यावर तू शेवटी 1-2 मिनिटात याच्यावर ये की तुला काय होत होतं आणि हे सगळा तू प्रयोग केल्यामुळं तुला काय कसा परिणाम झाला, आता काय वाटते या संदर्भात. हे तुम्ही आता मला माझी जे अनुभव आलेला आहे, मला एकदम फ्रेश वाटते हे केल्यावर. रोज जसं आपण करतो की नाही, सकाळी पुरा दिवस फ्रेश जाते. तुम्हाला थकवा येत नाही, तुम्हाला एनर्जेटिक राहता दिवसभर. हे सगळे ॲक्युप्रेशर आहे ना विजभाऊ, जे आपण हे मी सांगितलं ना आता, हे सगळे एकूण एकाला रिलेटेड आहे. हे इथं दबते तर हे ॲक्युप्रेशर सगळे इकडे जाते इथपर्यंत, हे सगळे पायापर्यंत, हे दबलेले हे सगळे बोट आपले. हे जे आपण हे करतो ना, पुरे हे जे हृदय आहे की नाही, हृदयाचे सगळ्या व्हेन जे आहेत खुल्या होतात. आणि हे जे आपण फिरवतो की नाही, हे लाळ असते की नाही सकाळची आपली रात्रभरची लाळ, ते लाळ लई महत्वाची आहे. ती फिरवलं की सगळी लाळ थुकायची नाही, सगळी मदत गिळायची. 10 वेळेस असं फिरवायचं, 10 वेळेस असं फिरवायचं, सगळं रिलेटेड आहे हाताशी सगळ्या. आणि हे पॅरालिसिसचा 100% धोका टळते. सोपे व्यायाम आहेत. सकाळी उठल्यावर कोणाही कंटाळा न करता करावं. पाणी आपण कोमट पितो ना, कोमट पाण्याचं लई महत्व आहे, कारण तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला एवढं स्ट्रॉंग करते ते. कोमट, एकदम गरम नाही, साधारण कोमट घ्या, 2 ग्लास पाणी घ्यायचं. हा, मला वाटते भारतचं सकाळचा व्यायाम आणि त्याच्यावरचे प्रात्यक्षिके सोबत दाखवले त्यानं. चला, मला वाटते आपण कार्यक्रमाच्या अंताकडे येऊया. कार्यक्रमाच्या शेवटी काल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन होता. याची बालानं मला दुपारी आठवण करून दिली आणि बाला स्वतःच म्हणे मी या विषयावर काही बोलू इच्छितो म्हणे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा काल 18 जुलैला स्मृती दिन होता. 18 जुलै 1969 त्यांचं निर्माण झालं आणि त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920. असं ते 48 वर्षाचं आयुष्य जगलेत फक्त. आणि त्या 48 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्याने 37 कादंबऱ्या, 18 कथासंग्रह, 2 नाटकं, 1 प्रवास वर्णन, 13 लोकनाट्य आणि 2 पोवाडे, असं विस्तृत असं मोठं साहित्य लेखन केलेलं आहे. त्या अण्णाभाऊ साठेची स्मृती दिन काल या संदर्भात बालाजी वानखेडे. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. अण्णाभाऊ साठे हे जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी किमान सर्वांना माहीत आहेत, परंतु त्यांचं जे आयुष्य होतं खरोखर म्हणजे एक वेगळं आयुष्य होतं. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 मध्ये सांगली जिल्ह्यामध्ये. त्यांचं पूर्वीचं नाव हे तुकाराम भाऊराव साठे, परंतु आपणा सर्वांना ते अण्णाभाऊ साठे म्हणून माहीत आहेत. त्यांचे आता जसं विजूभाऊनं सांगितलं, त्यांनी अक्षरशः शाळा फक्त 1.5 दिवस केली. त्यांनी शाळा फक्त 1.5 दिवस शाळेमध्ये गेले, तेवढ्या शिक्षणावरती. आता 1.5 दिवसामध्ये काय शिकू शकतो आपण समजू शकतो, बरोबर आहे. परंतु त्या याच्यामध्येच त्यांनी आता जसं विजूभाऊनं सांगितलं की त्यांच्या कादंबऱ्या, पद, कथा संग्रह, असं बरंच त्यांचं साहित्य होतं. नाटकं लिहिलेली आहेत त्यांनी.
अण्णाभाऊ साठे हे त्यांचं म्हणजे साहित्यिक जीवन होतं. त्यांनी एक वेगळी साहित्याला परिवर्तन दिलं होतं आणि महाराष्ट्राचं जे राजकीय जीवन होतं त्याच्यामध्ये त्यांचं एक बरंच काही मोलाचं काम आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी अभ्यासक हे त्यांच्या साहित्याचा संशोधनासाठी म्हणून अभ्यास करतात. म्हणजे बघा, एक 1.5 दिवस शिक्षण घेतलेला मनुष्य त्यासाठी आज PhD साठी त्यांच्या ज्या कथासंग्रह याचा अभ्यास करतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी होती त्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठा सहभाग घेतला होता. जसे की संयुक्त महाराष्ट्रासाठी जे मोठमोठे आंदोलन वगैरे झाले त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला. परंतु त्याच्यामध्ये त्यांचं जे आपलं बेळगाव जे यायला पाहिजे होतं त्यांच्या मनामध्ये ते येऊ शकलं नाही. त्यामुळे त्यांनी खूप नाराज झाले होते आणि त्यांना खूप दुःख सुद्धा झालं होतं. त्याच्यामधूनच त्यांनी बरेच काही गीत सुद्धा लिहिले. जसं की त्यांचं जी चळवळ होती ही शेतकरी शेतमजूर यासाठी विशेष करून होती. ते त्यांच्या लेखनातून, त्यांच्या काव्यातून, त्यांच्या गीतातून सहज सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी त्यांचं लेखन लिहिलेलं आहे. मराठी भाषेत त्यांनी 35 कादंबरी लिहिल्या. त्यामध्ये फकीरा 1959 मध्ये त्यांनी लिहिली होती. 1961 मध्ये राज्य सरकारचा उत्कृष्ट पुरस्कार सुद्धा मिळाला. आणि त्यांचे लघुकथा संग्रह 15 आहेत, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषामध्ये आणि 27 भाषामध्ये त्याचे भाषांतर झालेलं आहे. बघा, म्हणजे त्यांचं जे साहित्य होतं हे आपल्याला ज्या भाषा माहीत सुद्धा नाहीत अशा भाषामध्ये त्यांच्या साहित्याचं भाषांतर झालेलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी रशियामध्ये शिवाजी महाराजांचे पोवाडे गायले. त्या पोवाडे जे आहेत त्या रशियन भाषेमध्ये सुद्धा त्यांनी तिथं कन्वर्ट केलेले. साठेंच्या पोवाडा, लावणी यासारख्या लोककथात्मक कथाशैलीच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या फकीरामध्ये साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भूकमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकीराला चित्रित केले. नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारीद्वारे अटक आणि छळ दिला जातो आणि अखेरीस फकीराला फाशी देऊन ठार मारले जाते. मुंबईमधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. त्यांनी तो डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला. त्यांनी त्यांच्या मुंबईची लावणी आणि मुंबईचा गिरणी कामगार या 2 गाण्यातून मुंबईला दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान आणि अन्यायपूर्ण असे म्हटले आहे. विशेष म्हणजे तमाशा जो आहे, तमाशाकडे बघण्याचा जो सर्वांचा बघण्याचा दृष्टिकोन होता, त्यांनी तो दृष्टिकोन पूर्ण बदलून त्यांना एक लोककला याच्यामध्ये कन्वर्ट केलं. त्यांचे असे अनेक साहित्य आणि त्यांचे जे राजकीय काम आहे यासाठी त्यांचे जे जीवन आहे हे
अतिशय प्रसिद्ध असं जीवन झालेलं आहे. साठेंच्या लग्नावर आधारित चित्रपट सुद्धा झालेले आहेत. वैजयंता, टिया लावते मी रक्ताचा, डोंगरची मैना, मुरली मल्हारियाची, वारणेचा वाघ, अशी ही साताऱ्याची तरा, पाणी फकीरा या त्यांच्या कादंबऱ्यावर आधारित चित्रपट सुद्धा निर्माण झालेले आहेत आणि अतिशय लोकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. ते असे हे अण्णाभाऊ साठे यांचे 18 जुलै 1969 मध्ये, म्हणजे बघा किती कमी कालावधीमध्ये त्यांची ही जी लोकप्रियता आहे ते खरोखर वाखाणण्यासारखी आहे. मी त्यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त वंदन करतो आणि माझे 2 शब्द ऐकून घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. छान माहिती, छान. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त बालाजी वानखडे यांनी अण्णाभाऊ साठे आपल्या समोर उभे केलेत. कार्यक्रमाच्या शेवटी उपकार नरवाडे आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन. सर्व मित्रमंडळींना जय भीम, नमस्कार. आपल्या नेहमीच्या ठरलेल्या झूम मीटिंगचा जो टायमिंग आहे दर शनिवारचा 9 ते 10 या वेळामध्ये इतर दिवसांच्या मानाने आजच्या या झूम मीटिंगला आपले मित्रमंडळी जे नेहमीच्या पेक्षा जास्तीचे आज या मीटिंग मध्ये सहभागी झाले त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा अशाच पद्धतीने त्यांचं योगदान लाभावं असं व्यक्त करतो. आणि आजचे गाणे तर खास करून म्हणजे खूपच जिंदगी, जीवन, सगळं काही, प्रेम, दिल, सगळं सगळं त्याच्यामध्ये दिसलेले आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवनामध्ये आरोग्यदायी आणि एकदम निरोगी जीवन जगण्यासाठी भारतने खूपच एकदम चांगला, म्हणजे कुठे बाहेर न जाता ते घरगुती आपल्या घरच्या घरीच म्हणजे आपण तो व्यायाम करू शकतो त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. आणि त्या व्यायामाने आपल्या शरीराला होणारे फायदे याचे सुद्धा त्यानं त्याच्यामध्ये स्पष्टीकरण करून सांगितलेलं आहे. आणि कालच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन झालेला आहे. त्यांनी 1.5 दिवस शाळेत गेले आणि त्यांनी खूप मोठं भाष्य केलेलं आहे की देश की जनता भूकी है, ये आझादी झूठी है. हे असे अनेक त्यांचे घोषवाक्य आणि त्यांचे प्रेरणादायी विचार आपल्याला बालाजींच्या याच्यामधून, व्याख्यानामधून आणि त्यांच्या माहितीमधून त्यांनी दिलेलं आहे. त्याबद्दल बालाजीचं पण चांगलं खूप खूप अभिनंदन. बालाजीनं अण्णाभाऊ साठे विषयी चांगला अभ्यास केलेला दिसला. आणि गेट टुगेदर सुद्धा आपले चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत 30रे गेट टुगेदर आपले खूप चांगल्या पद्धतीनं पार पडलेलं आहे. आणि आता 4था आपण पुन्हा एक मोठ्या उल्हासाने, आनंदाने आणि मोठ्या हर्षाने आपण त्याला सामोरे जाणारच आहोत. आणि ते आपण चांगल्या पद्धतीनं पार पडू आणि समोर सुद्धा असेच आपले गेट टुगेदर साजरे होत राहो आणि सर्व निरोगी राहून, तंदुरुस्ती राहून हे आपला मित्रांचा जो गाडा आहे तो असा सतत पुढे जावा अशी एक मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. बाय. चला सर्वांना गुड नाईट, भेटूया. चला.